सोलापुरात गाजलेल्या गुरुनाथ कटारे यांच्या खून प्रकरणी माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांचे पुत्र रमेश पाटील यांची 9 वर्षांनंतर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। सोलापूर येथील मौजे कुंभारी येथे तत्कालीन पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे यांचा 13 ऑक्टोबर 2014 रोजी माचरला मिल जवळ तलवारीसह घातक हत्याराने प्राणघातक हल्ला करून खून केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात रमेश सिद्धरामप्पा पाटील राहणार कुमटे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांची जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती RN पांढरे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे। 13 ऑक्टोबर 2014 रोजी रात्री 10च्या सुमारास कुंभारी येथील तत्कालीन पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे हे माचरला मिल जवळून त्यांच्या राहत्या घराकडे मोटरसायकलवर सहकाऱ्यांसोबत जात असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर प्राणघातक शस्त्राने हल्ला करून त्यांचा खून केला, तर नबीलाल शेख यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला करून त्यास जखमी केले होते अशा आशयाची फिर्याद घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शिवलिंग पारशेट्टी यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिली होती। त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान रमेश सिद्धरामप्पा पाटील यांनी राजकीय फायदा मिळवण्याच्या हेतूने गुन्ह्यातील सह आरोपी प्रमोद स्वामी, जगदीश कोनेरीकर, प्रदीप मठपती यांच्यासोबत हॉटेल स्वराज्य येथे कट रचून खुनाची सुपारी दिल्याने सह आरोपींनी गुरुनाथ कटारे यांचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे होते। तपासादरम्यान सह आरोपी प्रमोद स्वामी, जगदीश कोनेरीकर, प्रदीप मठपती यांना 2014 मध्ये अटक देखील करण्यात आली होती। त्यांच्या विरुद्ध गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्याने खटल्याची सुनावणी होऊन सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। सदर निकालास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते। सुनावणीअंती उच्च न्यायालयाने प्रमोद स्वामी व इतर आरोपींना निर्दोष मुक्त केले होते। सन 2014 पासून रमेश पाटील हे मात्र या गुन्ह्यात फरार होते। त्यानंतर 7 जून 2023 रोजी रमेश पाटील हे अक्कलकोट येथील न्यायालयात गुन्ह्यात हजर झाले। त्यानंतर गुन्ह्याच्या तपास अधिकारी उपाधीक्षक नारायण सस्ते यांनी 8 जून 2023 रोजी रमेश पाटील यांना सदर गुन्ह्यात अटक करून न्यायालयात तपासांती दोषारोपपत्र सादर केले। खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण 24 साक्षीदार तपासण्यात आले। खटल्याची अंतिम युक्तिवादावेळी आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपला युक्तिवाद सादर केला। सह आरोपीचा कबुली जबाब रमेश पाटील यांच्या विरुद्ध पुरावा म्हणून कायद्याने वापरता येणार नाही। कट रचण्याच्या घटनेबाबत सरकार पक्षाने कोणताही सबळ पुरावा सादर केलेला नाही। खून करण्यामागचा उद्देश व सहभाग देखील साबित करण्यात आलेला नाही असे मुद्दे मांडून व उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निवाडे सादर केले। ते निवाडे ग्राह्य धरून न्यायालयाने घटनेच्या तब्बल 9 वर्षांनंतर माजी आमदार पुत्र रमेश पाटील यांची गुरुनाथ कटारे यांच्या खून प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे। यात रमेश पाटील यांच्यातर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट राजकुमार मात्रे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट AG कुलकर्णी यांनी काम पाहिले आहे। या संदर्भात ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये ही माहिती दिली आहे।